शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 31 मार्च आणि आज आपण सिलेक्शन 1044 1 एकर क्षेत्रातला काढलेला आहे। 31 मार्च बघा इथं, आणि आपण याची 11 जानेवारीला पेरणी केली होती आणि एकरी 25 किलो बियाणं टाकलं होतं। हे बघा इथं 1 एकर क्षेत्र आहे। हे बघा एकच एकर क्षेत्र आहे इथं, बघू शकता। आणि इकडे आपला गहू आहे RK 55 बघा, ते पण उशिराचाच आहे, तुरीवर टाकला होता बघा। हे बघा 1 एकर क्षेत्र आहे इथं, आणि आपण 11 जानेवारीला इथं पेरला होता 25 किलो 1 एकर क्षेत्रामध्ये। आणि इथं आपण बघू शकता त्यावेळेस उशीर झाला होता, कारण इथं पण तूर होती, आपण तुरीवर घेतलेला आहे। आणि इथं पण तूरच होती, आपण निम्मे क्षेत्र केलं। 1 एकर आपण गहू घेतला आणि इथं 1 एकर आपण हरभरा घेतला। ते 1 एकर क्षेत्रामध्ये आपण इथं बांध पण आहे आपल्यावाली, हे बघा चिरे पण आहेत। आणि 1 एकर क्षेत्रामध्ये आपण इथं 25 किलो उशीर झाल्यामुळे टाकला। अंतर आपण कमी केलं, 1.5 फूट केलं बघा। इथं 2 ओळीतलं अंतर आहे, आपण 1.5 फूट केलं, आपण बघू शकता। हे 2 ओळीतलं 1.5 फूट। आणि 1 एकरी 25 किलो बियाणं टाकून आपण इथं DAP 1 गोणी सोबत फर्टेरा 4 किलो, अंकुरचा वसुंधरा 10 किलो, सल्फर 10 किलो अशा प्रकारे सोबत पेरलं होतं। त्याच्यानंतर आपण याला कुठली खतं दिली नाही, नंतर आपण पाणी वगैरे देऊन याचं नियोजन केलेलं आहे। आणि सर्व झाल्यानंतर आपण इथं बघू शकता, इथं आपल्याला आज उत्पन्न निघालेलं आहे 31 मार्चला। सर्वात उशीर झाला तरी 31 मार्च म्हणजे जानेवारीची 20 दिवस, फेब्रुवारी आणि मार्च ते 2 महिने ते आणि हे 20 दिवस, म्हणजे आपल्याला साधारणतः 20 आणि 60 80 दिवसात आपल्याला इथं उत्पादन आलेलं आहे। तर 80 दिवसामध्ये आपल्याला इथं हे 1 कट्टा म्हणजे 50 किलो इथं थोडं फुटकं आहे, माती आहे याच्यात, काडी कचरा गाठे सर्वच आहे याच्यामध्ये, फुटकं पण आहे, डाळ पण बरीच झालेली आहे आपण बघू शकता। आणि इथं जे कट्टे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, आणि इथं 13, आणि हे पण आहे इथं, आणि ते पण आहे इथं, म्हणजे 14। जर 14 कट्टे 50 किलोच्या वर भरतात, हे 55 किलो भरतात किंवा 60 किलो भरू शकतात। पण 14 कट्टे जर म्हटलं तर आपण म्हणजे 7-8 क्विंटल माल आपल्याला झालेला आहे, 8 क्विंटल। तर हा 8 क्विंटल माल आपल्याला 1 एकर क्षेत्रामध्ये आणि 80 दिवसातच झालेला आहे। फक्त 80 दिवसात आपल्याला हा माल तयार झालेला आहे। आणि याला फवारण्याचं नियोजन सर्व आपल्या हरभऱ्यासारखंच केलं आहे। क्लोरोपायरिफॉस M45 याच्या 2 फवारे दिलेल्या आहेत, उगवूनंतर 20 दिवसांनी, त्यातून 15 दिवसांनी। नंतर इमामॅक्टिन फुलाच्या अवस्थेमध्ये सुरुवात झाली फुलाला 10 ग्राम, आणि सोबत इसाबियन 40 मिली म्हणजे फुलं लागताना, आणि त्याच्यासोबत इसाबियन घेतले आहे 40 मिली, इमामॅक्टिन 10 ग्राम, आणि रेडोमिल गोड 40 ग्राम अशा प्रकारे आपण इथे टाकलं होतं। त्यानंतर भरगच्च फुलं अवस्थामध्ये असताना आपण याला नेटिव्ह 10 ग्राम, इमामॅक्टिन 10 ग्राम अशा प्रकारे घेतलं। आणि त्याच्यानंतर परत नेटिव्ह 10 ग्राम, इमामॅक्टिन 10 ग्राम पुन्हा अर्धे घाटे लागल्यानंतर घेतलं। अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे। आणि आज इथं 80 दिवसामध्ये आपल्याला इथं उत्पादन जे आहे ते आपल्याला 8 क्विंटल उत्पादन झालेलं आहे। तर 80 दिवसात हा हरभरा आपल्याला इथं 8 क्विंटल तयार झालेला आहे। कारण ही व्हरायटी सिलेक्शन 1044 आहे, आणि सिलेक्शन 1044चं एक विशेष आहे, तुम्ही जेवढ्या उशिरा पेरसाल तेवढं आपल्याला थोडंसं अंतर कमी करावं लागते। म्हणजे 2 ओळीतलं अंतर हे 1.5 फूट ठेवायचं, आणि जे बियाणं आपण टाकतो ते वजन वाढवायचं। म्हणजे जे आपण नोव्हेंबरमध्ये किंवा 10 तारखेपर्यंत डिसेंबरच्या आपण 20 किलो बियाणं टाकतो, परंतु इथं थोडंसं उशीर झाला आपल्याला। तर उशीर झाल्यामुळं आपल्याला काय केलं, आपण थोडंसं जानेवारी महिन्याच्या आपण 11 तारखेला पेरलं आहे, त्याच्यामुळे आपण इथं बियाणं वाढवलं, 25 किलो टाकलेलं आहे, आणि आपण अंतर कमी केलेलं आहे। आणि थोडंसं उन्हाचं जास्त टेम्परेचर असल्यामुळं आपण इथं थोडं जास्त प्रमाणात आपल्याला इथं थोडा लवकर येतो। आणि या व्हरायटीला उत्पादन पण चांगलं आहे। एवढ्या उशिरा असूनसुद्धा आपण तूर पीक होतं आपण आपल्या इथं, आणि तूर झाल्यानंतरसुद्धा इथं आपण भरपूर उत्पादन घेतलेलं आहे। हे बघा तुरीचे इथं झाडं पण आहेत, हे बघा अशा प्रकारे हे काठाची ओळ निघाली नाही व्यवस्थित। हे बघा तुरीचे पण झाडं आहेत इथं,
अशा प्रकारे आपल्याला 8 क्विंटल उत्पादन इथं 1 एकर क्षेत्रामध्ये आणि 80 दिवसात तयार झालेलं आहे. 11 जानेवारीपासून 31 मार्चपर्यंत.